हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल सिम्पल इंग्लिश विथ प्रियांका, जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो. तर गाईज, व्हिडिओला सुरू करण्याआधी आपण एक छोटंसं उदाहरण बघूया आणि मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ती तुला दिसली का? तिला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? डिड यू सी हर, डिड यू वॉच हर, की डिड यू लुक हर? झालात नाही कन्फ्यूज? बरेच लोक सी, वॉच आणि लुक ह्या 3 शब्दात कन्फ्यूज होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सी, वॉच आणि लुक मध्ये काय फरक आहे आणि कोणत्या सिच्युएशन्समध्ये हे 3 शब्द वापरले जातात हे बघायचं आहे. आणि आपण प्रत्येक शब्दाचे एक्झाम्पल्स म्हणजेच उदाहरणं बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक समजायला खूपच सोपं होणार आहे. चला, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईज, आपला पहिला शब्द आहे सी. तर सी म्हणजे मराठीमध्ये दिसणे. दिसणे म्हणजे काय? की तुमचे डोळे उघडे आहेत आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जे काही दिसतंय आणि तुम्ही नॅचरली बघताय, याला म्हणतात सी. सो सी मीन्स युअर आईज आर ओपन अँड यू कॅन सी एनिथिंग अँड एव्हरीथिंग अराउंड यू. म्हणजे याच्यामध्ये तुमचा मर्जीचा भाग नाहीये आणि नाही तुम्ही एखादी गोष्ट लक्षपूर्वक बघताय. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. तुमचे डोळे उघडे आहेत आणि तुम्हाला आजूबाजूला सगळं काही दिसू शकतंय. ओके, आता मी ह्या रूममध्ये आहे आणि मला ह्या रूममध्ये बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल, मला समोर पडदे दिसत आहेत, फ्रेम दिसते, फॅन दिसतोय, क्लॉक दिसते आहे, तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल. ओके, तर याच्यामध्ये काही एफर्ट्स नाहीये, फक्त डोळे उघडे आहेत आणि आपल्याला आजूबाजूला गोष्टी दिसत आहेत. ओके, चला आपण याचे 3 एक्झाम्पल्स बघूया, म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं समजायला मदत होईल. तर गाईज, एक्झाम्पल नंबर 1, ती तुला दिसली का? याचं ट्रान्सलेशन होईल, डिड यू सी हर, डिड यू सी हर. एक्झाम्पल नंबर 2, मला आकाशात चांदण्या दिसत आहेत. याचं ट्रान्सलेशन होईल, आय कॅन सी स्टार्स इन द स्काय. आय कॅन सी स्टार्स इन द स्काय. एक्झाम्पल नंबर 3, मला तू खुश दिसत नाहीयेस. आय कॅन सी दॅट यू आर नॉट हॅपी. आय कॅन सी दॅट यू आर नॉट हॅपी. तर बघितलं गाईज, आपण ह्या 3ही वाक्यांमध्ये सीचा वापर केलाय. तर गाईज, आपला दुसरा शब्द आहे वॉच. यालाच मराठीत पाहणे किंवा बघणे म्हणू शकतात. याला आपण इंटरचेंज सुद्धा करू शकतो. तर जेव्हा आपण एखाद्या गतिशील गोष्टीकडे बघतो तेव्हा आपण वॉचचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आपण बघा, जेव्हा टीव्ही बघतो, कोणाला क्रिकेट मॅच बघायला आवडतं, कोणाला सिरियल्स बघायला आवडतात, कोणाला चित्रपट म्हणजेच मूवीज बघायला आवडतात. तर तुम्ही नोटीस करा, आपण जेव्हा हे बघतो तेव्हा हे जे व्हिडिओज असतात हे स्तब्ध असतात का? नाही, यांना गती असते. म्हणजे ते द व्हिडिओज कीप ऑन प्लेइंग, दे आरंट स्टॉप्ड, राईट? त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या गतिशील गोष्टीकडे बघता तेव्हा त्याला वॉच म्हणतात. आपण याचे पण 3 उदाहरणं बघूया, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तुम्ही हा चित्रपट पाहिला पाहिजे. याचं ट्रान्सलेशन होईल, यू शुड वॉच दिस मूवी. यू शुड वॉच दिस मूवी. एक्झाम्पल नंबर 2, त्याला क्रिकेट मॅच बघायला खूप आवडते. ही लाइक्स टू वॉच क्रिकेट मॅच व्हेरी मच. ही लाइक्स टू वॉच क्रिकेट मॅच व्हेरी मच. तुम्ही माझे व्हिडिओज बघता का? डू यू वॉच माय व्हिडिओज? डू यू वॉच माय व्हिडिओज. आपला तिसरा आणि शेवटचा शब्द म्हणजे लुक. लुकला मराठीत बघणे म्हटलं जातं. लुक म्हणजेच काय? की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे स्व इच्छेने आणि काळजीपूर्वक, म्हणजे जेव्हा आपण ऑब्झर्व करत बघतो तेव्हा आपण लुकचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बाहेर गेलात किंवा असं समजा की शोरूमला गेलात आणि तिथे 3-4 टू व्हीलर्स अशा लाईनीत उभ्या आहेत. पण ते 3-4 टू व्हीलर्स पैकी एकाच टू व्हीलरकडे तुमचं लक्ष जातं आणि तुम्ही तिला खूप निरीक्षण करून बघता. कदाचित ती तुम्हाला आवडली म्हणून तुम्ही निरीक्षण करून बघता, ऑब्झर्व करता. मग अशा केसमध्ये आपण वापरतो लुक. चला, आपण याचे सुद्धा 3 एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल नंबर 1, माझ्याकडे बघ, म्हणजेच लुक ॲट मी. लुक ॲट मी. एक्झाम्पल नंबर 2, तो मांजरीकडे बघत होता. याचं ट्रान्सलेशन होईल, ही वॉज लुकिंग ॲट द कॅट. ही वॉज लुकिंग ॲट द कॅट. आणि एक्झाम्पल नंबर 3, आजूबाजूला बघा. याचं ट्रान्सलेशन होईल, लुक अराउंड. लुक अराउंड.
आजूबाजूला म्हणजे अराउंड. तर गाईज आय होप की तुम्हाला आजचा टॉपिक आवडला असेल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.